हॅलो. सुपरपोजिशन ऑफ वेव्ज या आपल्या 6व्या चॅप्टरचं आजचं हे दुसरं सेशन. आणि आजच्या सेशनमध्ये आपण जे आर्टिकल अभ्यासणार आहोत ते आर्टिकल सुद्धा आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. मुद्दामून या ठिकाणी 6.4 असं आर्टिकलचा नंबर सुद्धा लिहिला आहे, कारण 6.3 हे जे आर्टिकल आहे ते 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी आपल्या सिलेबसमधून कमी करण्यात आलेलं आहे. मागच्या सेशनमध्ये आपण बघितलं होतं की साऊंड वेव्स हे लॉन्जिट्युडिनल वेव्हचं एक उदाहरण आहे आणि साऊंड वेव्ह ट्रॅव्हल करताना त्यांना इलास्टिक मीडियमची गरज असते हे आपण बघितलं होतं. ज्यावेळेला दोन वेव्स ह्या एका मीडियममधून ट्रॅव्हल करत असतात आणि जेव्हा त्या एकमेकांना क्रॉस करतात त्या मीडियममध्ये, तेव्हा प्रत्येक वेव्ह ट्रॅव्हल करताना अशा प्रकारे ट्रॅव्हल करत असते की त्या ठिकाणी ती वेव्ह एकटीच आहे, म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारची दुसरी वेव्ह नाही. अशा पद्धतीने ती ट्रॅव्हल करत असते आणि त्यामुळे प्रत्येक वेव्ह जी आहे ती काय करते तर मीडियमची जी काही पार्टिकल आहेत त्यांना व्हायब्रेशनमध्ये आणते. आणि त्यामुळे इथे काय म्हटलं बघा, each wave sets the particles of the medium into simple harmonic motion. म्हणजे प्रत्येक वेव्ह काय करते, त्या मीडियमची जी काही पार्टिकल आहे त्यांना सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आणते. आणि त्यामुळे प्रत्येक पार्टिकलचा जर आपण विचार केला तर ते प्रत्येक पार्टिकल हे दोन सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये सेट होतं, कारण तिथे दोन वेव्स आहेत आणि प्रत्येक वेव्ह त्या पार्टिकलला सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये सेट करते. त्यामुळे कंबाइनली काय होतं तर प्रत्येक पार्टिकल हे दोन सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतं. सो जर या ठिकाणी टोटल डिस्प्लेसमेंट जर पार्टिकलची कॅल्क्युलेट करायची झाली ॲट एनी इन्स्टंट, तर आपण ती कशी दाखवू शकतो तर द वेक्टर सम ऑफ टू डिस्प्लेसमेंट्स. सो जर दोन डिस्प्लेसमेंट जे काही असतील त्यांची वेक्टर सम घेतल्याच्या नंतर आपल्याला टोटल डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल मिळून जाईल. तर याच्या मागे जे प्रिन्सिपल आहे त्याला आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज असं म्हणतो. तर ते स्टेटमेंट त्याचं काय आहे ते बघूया एकदा. बघा, व्हेन टू ऑर मोर वेव्स ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम पास थ्रू अ कॉमन पॉइंट, each wave produces its own displacement at that point independent of the presence of the other wave. The resultant displacement at that point is equal to the vector sum of displacements due to the individual wave at that point. म्हणजे याचा अर्थ काय तर जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेव्ह जर काय ट्रॅव्हल होत असतील एखाद्या मीडियम मध्ये आणि त्या एखाद्या कॉमन पॉइंट मधून जर पास होत असतील तर प्रत्येक वेव्ह ही त्याची स्वतःची एक डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करणार आहे. आणि त्यावेळेला अशी परिस्थिती असणार आहे की तिला हे माहीत नसतं की त्या ठिकाणी दुसरी कुठली तरी वेव्ह आहे. इथे म्हटलंय बघा, काय म्हटलंय इथे शब्दात म्हणताना म्हटलंय इंडिपेंडंट ऑफ द प्रेझन्स ऑफ अदर वेव्ह. सो त्यावेळेला जर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ॲट दॅट पॉइंट जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर मग या जे काही वेव्ह असतील, ज्या दोन असतील किंवा दोनपेक्षा जास्त वेव्ह असतील, त्यांच्या इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंटची जर आपण सम घेतली तर तुम्हाला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मिळेल ॲट दॅट पॉइंट, असं आपलं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह सांगतं. सो आपल्याला माहिती आहे की डिस्प्लेसमेंट ही एक वेक्टर क्वांटिटी आहे आणि त्यामुळे ज्या वेळेला आपण त्यांची ॲडिशन करणार आहोत तेव्हा डिरेक्शन सुद्धा विचारात घेतली पाहिजे, कारण वेव्हची डिरेक्शन काय आहे याच्यावरती ही सगळी जी काही टोटल तुमचा जो रिझल्टंट आहे तो अवलंबून राहणार आहे. कारण इथे डिरेक्शनला अतिशय महत्त्व हे लक्षात घ्या आणि म्हणून तिथे व्हेक्टर सम असा आपण शब्द वापरला आहे. त्यामुळे व्हेक्टर सम हा अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. आपल्याला केवळ डिस्टन्स मोजायचं नाही आहे तर आपल्याला वेक्टर सम घ्यायचे. त्यामुळे कदाचित एक वेव्ह
टुवर्ड्स असेल आणि एक अवे असेल तर कदाचित ते नलिफाय पण करतील इफेक्ट. सो या पद्धतीने आपल्याला या प्रिन्सिपलचा विचार करायचा आहे. सो देर इज नो चेंज इन शेप अँड नेचर ऑफ इंडिव्हिज्युअल वेव्स ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ वेव्स. सो बेसिकली जर इंडिव्हिज्युअल वेव्ह जर बघितली तर त्यांच्या शेपमध्ये किंवा नेचरमध्ये कुठलाही फरक पडत नाही ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ वेव्स. म्हणजे त्या इंडिव्हिज्युअली ॲक्ट होत राहणार आहेत. फक्त आपल्याला जर रिझल्टंट काढायचा असेल तर तो या पद्धतीने काढायचा आहे. आणि हे जे काही प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स आहे हे सगळ्या वेव्सना म्हणजे साऊंड वेव्स किंवा लाईट वेव्स अशा प्रकारच्या ज्या वेव्स आहेत किंवा स्ट्रिंग वेव्ह आहे अशा प्रकारच्या वेव्सना हे ॲप्लिकेबल आहे. यानंतर आपण सुपरपोजिशन ऑफ टू वेव्ह पल्सेसच्या दोन वेगवेगळ्या केसेस बघणार आहोत. सुपरपोजिशन ऑफ टू वेव्ह पल्सेस ऑफ इक्वल एम्प्लिट्यूड अँड सेम फेज मूव्हिंग टुवर्ड्स ईच अदर. So let us consider the superposition of two waves or wave pulses moving towards each other. काल आपण wave pulse म्हणजे काय हे बघितलं होतं, त्यामुळे त्याच्याबद्दल आता डिस्कस करायची गरज नाहीये. फक्त फ्रेज यासाठी आपण वापरले टू वेव्ह पल्सेस, कारण आपण पूर्ण वेव्ह कन्सिडर करत नाही. तो तिथला जो शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम मध्ये जी काही वेव्हचा एक छोटा पार्ट आहे त्याला आपण वेव्ह पल्स असं म्हणणार आहोत. सो लेट अस कन्सिडर सुपरपोजिशन ऑफ टू वेव्ह पल्सेस मूव्हिंग टुवर्ड्स ईच अदर. डायग्राम बघा, एकूण 7 डायग्राम तुम्हाला दिसत आहेत बघा. ABCDEF आणि G अशा 7 डायग्राम तुम्हाला दिसत आहेत. सो द प्रोपॅगेशन ऑफ अप्रोचिंग वेव्ह पल्सेस, their successive positions after every second, their superposition and their propagation after superposition are shown in figures A to F. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा त्या वेगवेगळ्या तुम्हाला दिसत आहेत बघा, फिगर ए मध्ये दिसतात त्या एकमेकींच्या दिशेने येत आहेत त्या दोन्ही वेव्स. त्याच्यानंतर त्यांचा अप्रोच दिसतोय पुढच्या काही याच्यामध्ये साधारणपणे दुसरी तिसरी केस. आणि जी चौथी केस जी आहे t=3 सेकंड, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की ॲक्च्युअल कंडिशनमध्ये इंटरफेरन्स तिथे झालेला आहे. आणि त्याच्यानंतर पुढच्या ज्या केसेस तुम्हाला दिसत आहेत EF आणि G वाल्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की नंतर त्या वेव्स आपापल्या मार्गाने पुढे निघून गेलेल्या आहेत. ओके, तर याच्याबद्दलच फक्त हे डिस्कशनचं जे वाक्य आहे याच्यामध्ये आपण असं म्हणतोय की या ज्या 7 पोझिशन्स आहेत त्या कसल्या कसल्या पोझिशन्स आहेत त्याच्याबद्दल सांगितले बघा. देअर सक्सेसिव्ह पोझिशन्स आफ्टर एव्हरी सेकंड. सो प्रत्येक सेकंदानंतरची त्यांची पोझिशन दाखवली. देअर सुपर पोझिशन म्हणजे इथे त्यांची सुपर पोझिशन होते बघा या केसमध्ये. आणि त्याच्यानंतर देअर प्रोपॅगेशन आफ्टर सुपर पोझिशन. सो त्या एकत्र येण्यापूर्वीची परिस्थिती इथे दिसते, एकत्र ज्या वेळेला येत आहेत इंटरफेरन्स होतोय तेव्हाची परिस्थिती, आणि त्यानंतरची त्यांची परिस्थिती, या सगळ्या केसेस या फिगर्स A to F मध्ये डिस्कस केलेल्या आपल्याला दिसतात. सो याच्यामध्ये जर आपल्याला विशेष करून सांगायचं झालं तर डायग्राम जी आहे ती तुमच्याकडे समोरच ठेवतो आणि पुढच्या डिस्कशनला आपण पुढे वळूया. सो समजा इथे आपल्याला दिसतंय बघा t=0 सेकंड म्हणा किंवा 1 सेकंड, याच्यामध्ये अजूनही कुठेही इंटरफेरन्स दिसत नाहीये बघा. आणि अगदी t=5 सेकंड टू 6 सेकंड इथे सुद्धा त्या खूप लांब गेलेल्या तुम्हाला दिसत आहेत. सो बेसिकली आपण या पोर्शनसाठी जर या 3च केसेस विचारात घेतल्या म्हणजे C, D आणि E, तर आपण काय लिहूया बघा. सपोज टू वेव्स क्रॉस इच अदर बिटवीन t=2 सेकंड अँड t=4 सेकंड ॲज शोन इन फिगर्स C, D अँड E. सो आपण या फक्त 3च केसेस बघूया. कारण हे बघा इथे ही जस्ट बिफोर द इंटरफेरन्स ही कंडिशन आहे t=2 सेकंडला, आणि त्यानंतर ही जी आहे t=4 सेकंड ही जस्ट आफ्टर इंटरफेरन्स. आणि मध्ये जी केस तुम्हाला दिसते t=3 सेकंड जी D फिगर आहे त्याच्यामध्ये काय झालं प्रत्यक्षामध्ये इंटरफेरन्स झालेला आपल्याला दिसतोय. सो या केस जर आपण बघितल्या C, D आणि E तर काय होईल बघा. हिअर टू वेव्ह पल्सेस सुपरपोज, द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू द सम ऑफ डिस्प्लेसमेंट्स, ब्रॅकेटमध्ये लिहिले बघा फुल लाईन, ड्यू टू इंडिव्हिज्युअली वेव्ह पल्सेस, आणि ब्रॅकेटमध्ये लिहिले डॅश लाईन्स. सो जर तुम्ही या ठिकाणी जर बघितलात म्हणजे जी मगाशी मी म्हटलं की जिथं ॲक्च्युअल कंडिशनमध्ये इंटरफेरन्स झालाय, सुपरपोजिशन झाली आहे, तिथे काय झालं बघा, ही जी डॅश लाईन ज्या तुम्हाला दिसत आहेत ह्या काय आहेत,
तर इंडिव्हिज्युअली जर तुमची वेव्ह आहे ती बघा ही या पद्धतीने असणार आहे, ती तशीच असणार आहे, डिस्टर्बन्स नाही. ॲक्च्युअली लक्षात घ्या, ही जशी आहे तशीच ट्रॅव्हल करते. आपण त्या प्रिन्सिपलमध्येही म्हटलं की दुसरी कुठली वेव्ह नाही असं कन्सिडर करूनच वेव्ह पुढे जाते. सो इंडिव्हिज्युअली जर तुम्ही बघाल तर या अशा प्रकारे तुम्हाला वेव्ह दिसणार आहे. ही डॉटेडने दाखवली आहे बघा, आत्ता इथे डॅश लाईन असं म्हटलंय आणि इथे म्हटलंय फुल लाईन म्हटलंय बघा. ॲक्च्युअल जेव्हा कंडिशनमध्ये सुपरपोजिशन होईल त्यावेळेला मग तुम्हाला जो दिसताना कर्व असा दिसणार आहे बघा. सो या दोन कर्व्सच्या ऐवजी आपल्याला हा इफेक्टिव्हली असा दिसणार आहे. सो अशा प्रकारचा इंटरफेरन्स जिथे आपल्याला दिसणार आहे त्याला आपण काय म्हणतो तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स असं आपण म्हणतो. आणि पुढच्या जर तुम्ही डायग्राम बघितल्यात की ज्याच्यामध्ये t=5 सेकंडची डायग्राम म्हणा किंवा t=6 सेकंडची डायग्राम बघा, याच्यामध्ये आपल्याला काय दाखवलंय तर फक्त ज्या वेव्ह पल्सेस आहेत त्या कुठल्या कंडिशन नंतरच्या आहेत तर ज्या वेळेला आफ्टर क्रॉसिंग इच अदर म्हटलंय बघा. ओके, सो ज्या वेळेला इथे एकमेकांना क्रॉसिंग झालेलं आहे वेव्हचं आणि हे बघा इथे तुम्हाला डिरेक्शन दिसते बघा. इथे काय होतंय तर ह्या एकमेकींच्या दिशेने येत आहेत इथपर्यंत झाली आणि त्यानंतर इथे जेव्हा इंटरफेरन्स झालं त्याच्यानंतर बघा त्यांची डिरेक्शन कुठची आहे. जर इकडची जी वेव्ह आहे ती इकडच्या डिरेक्शनमध्येच गेली आहे आणि इकडची जी आहे ती इकडच्या डिरेक्शनमध्ये जाते असा त्याचा अर्थ आहे. सो आफ्टर क्रॉसिंग इच अदर जेव्हा पाचवी आणि सहावी म्हणजे इनफॅक्ट 6वी आणि 7वी केस ज्याच्यामध्ये t=5 सेकंड आणि t=6 सेकंड आहे बघा, तर तिथे काय होईल क्रॉस झालेले आहेत वेव्हज एकमेकांना तर त्या कंटिन्यू करतील की त्यांची जी काही सुरुवातीची जी रचना होती, जो सुरुवातीचा फॉर्मॅट होता तो कंटिन्यू राहील. आणि पुढे काय म्हटले त्यांनी बोथ द वेव्ह पल्सेस कंटिन्यू टू मेंटेन देअर इंडिव्हिज्युअल शेप्स. सो या ठिकाणी फक्त इथे शेप बदललेला आपल्याला दिसतोय बघा आणि इथे जशी वेव्ह होती तशीच फक्त त्याची डिरेक्शन आता थोडीशी चेंज झालेली आपल्याला या ठिकाणी दिसतीये. तर याच्यानंतर आपण ती जी दुसरी केस म्हटली होती त्या केसकडे वळूया ज्याच्यामध्ये आपल्याला फेजेस जे आहेत त्या ऑपोजिट फेज आपण बघणार आहोत. सुपरपोजिशन ऑफ टू वेव्ह पल्सेस ऑफ इक्वल एम्प्लिट्यूड and opposite phases moving towards each other. So सुरुवातीला आपण डिस्कशन मध्ये लिहून टाकूया. The propagation of approaching wave pulses, their successive positions after every second, their superposition and propagation after superposition are shown in figure A to E असं म्हटलंय. जसं मगाशी आपण डिस्कशनमध्ये लिहिलं होतं प्रस्तावनेमध्ये तसंच फक्त मगाशी आपण 7 डायग्राम्स कन्सिडरेशनमध्ये घेतले होते. इथे आपण त्यातल्या 2 डायग्राम जे आहेत ते कट केल्यात आणि फक्त इथे आपण 5च डायग्राम जे आहेत त्या कन्सिडरेशन घेतलेले आहेत बघा, कन्सिडरेशनमध्ये घेतलेले आहेत. t=0 तुम्हाला दिसतात बघा की ऑपोजिट फेज घेतलेत आपण. सो ही वेव्ह जी आहे ती या डिरेक्शनमध्ये आली आणि ही वेव्ह जी आहे ती खालच्या साईडला आहे बघा. एक्स ॲक्सिस जर इथे तुम्ही ही जी लाईन आहे ती एक्स ॲक्सिस कन्सिडर केलात तर हा जो आहे तो पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसमध्ये जाणार आहे आणि हा जो आहे तो निगेटिव्ह वाय ॲक्सिसमध्ये असलेला आपल्याला दिसून येईल. तर इथे बघा ही पहिली कंडिशन, त्याच्यानंतर हे थोडे आणखीन जवळ आलेले आहेत. इथे ज्यावेळेला इंटरफेरन्स झाला आहे ही तुमची तिसरी केस असणार आहे आणि त्यानंतर हे पुन्हा आपापल्या दिशेने निघून जातात या त्या केसेस आहे. सो या ठिकाणी आपण एकूण 5 केसेस बघतोय म्हणजे 5 डायग्राम आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर बघा दीज वेव्ह पल्सेस सुपर इम्पोज ॲट t=2 सेकंड. तुम्हाला दिसतं बघा या ठिकाणी की इथे ॲक्च्युली सुपरपोजिशन झाली पण इथे काय आहे बघा ही वेव्ह जी आहे ही अप्पर डिरेक्शनमध्ये, ही जी आहे ती डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये आहे. म्हणजे इफेक्टिव्हली जर तुम्ही बघितलात तर काय होईल बघा हे एकमेकांना नंतर कॅन्सल करतील. सो इथे ते मेन्शन केलं बघा रिझल्टंट जी डिस्प्लेसमेंट आहे बेसिकली ती फुल लाईन आहे. सो डिस्प्लेसमेंट ही सिंपल आहे बघा. ॲक्च्युअल कंडिशनमध्ये काय झालं की हा अप्पर पार्ट आणि हा जो लोअर पार्ट आहे याचा इफेक्टिव्हली इथे स्ट्रेट लाईन झाली आहे बघा. आणि हे जे तुम्हाला दिसतंय इथे त्यांनी म्हटलंय बघा 180 डिग्रीचा फरक, म्हणजे याला 180 डिग्री म्हणजे आपण दुसऱ्या भाषेत आपल्या लँग्वेजमध्ये म्हणताना रॅडियनच्या भाषेत आपण किती म्हणतो तर पाय रॅडियन म्हणतो आणि ते जे पाय रॅडियन्स आहेत त्याच्याबद्दलचं हे डिस्कशन आहे बेसिकली. तर तुमच्या लक्षात आलं असेल की t=2 सेकंडला काय सिच्युएशन आहे. ओके, सो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट जी आहे ती फुल लाईन म्हणजे ही जी लाईन आहे ही रिझल्टंट डिस्प्लेसमेंट जी आहे आणि ॲक्च्युअल जी कंडिशन आहे इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट आहे ती या पद्धतीने राहणार आहे जी डॅश लाईननी दाखवलेली आहे. जेव्हा फेज डिफरन्स किती आहे तर
180 डिग्रीचा आहे. सो अशा प्रकारे बघा इथे काय झालं, मगाच्या भागामध्ये काय झालं होतं तर इंटरफेरन्स जो होता तो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स आहे असं आपण म्हटलं होतं. तर या ठिकाणी काय होईल, अशा प्रकारचा जो इंटरफेरन्स आहे त्याला आपण म्हणणार आहोत डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. सो या कंडिशनमध्ये काय होतं बघा, तर डिस्प्लेसमेंट ड्यू टू वन वेव पल्स इज कॅन्सल्ड बाय द डिस्प्लेसमेंट ड्यू टू अदर वेव पल्स वेन दे क्रॉस इच अदर. कारण बघा हे एकमेकांना कॅन्सल होत आहेत, जसं इकडचं आहे तसंच एक्झॅक्टली इक्वल अँड ऑपोजिट. सो दे आर कॅन्सलिंग इच अदर. सो फिगर सी मध्ये आपल्याला हे दिसतंय. आणि पुढे काय म्हटलं बघा, आफ्टर क्रॉसिंग इच अदर बोथ द वेव पल्सेस कंटिन्यू टू मेंटेन देअर इंडिव्हिज्युअल शेप्स. म्हणजे मगाच्या केसमध्ये जे लिहिलंय ना सेम तसंच आपण वाक्यरचना पण काही बदललेली नाही, जसं तसं आपण मेन्शन केलंय. इथे सुद्धा काय झालंय, जेव्हा क्रॉस झालेत एकमेकांना त्याच्यानंतर दोन्ही वेव पल्स ज्या आहेत त्यांचा जो पाथ आहे तो कंटिन्यू करतायत. आणि काय म्हटलंय, कंटिन्यू टू मेंटेन देअर इंडिव्हिज्युअल शेप्स. यानंतर आपण एक अतिशय महत्वाचं डेरिव्हेशन, एक शॉर्ट डेरिव्हेशन बघणार आहोत. amplitude of the resultant wave produced due to superposition of two waves. So आपल्याला amplitude बघायची आहे रिझल्टंट वेव्हची, प्रोड्यूस ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स. म्हणजे दोन वेव्हची जेव्हा सुपरपोजिशन होईल त्याच्यानंतर जी रिझल्टंट वेव्ह मिळणार आहे आपल्याला तिची amplitude काय असणार आहे त्याच्याबद्दलचं हे छोटंसं डेरिव्हेशन आहे. सो त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला दोन वेव्स कन्सिडर करावे लागतील. आणि कन्सिडरेशन मध्ये घेताना सुरुवातीला आपण त्याच्या अँप्लिट्यूड जे आहेत ते सेमच असतील असं काही नाही, त्यामध्ये दोन वेव्ह त्याचे अँप्लिट्यूड वेगवेगळे आहेत असं आपण कन्सिडर करू. सो मेन्शन करून टाकूया, कन्सिडर टू वेव्स हॅव्हिंग द सेम फ्रिक्वेन्सी बट डिफरंट अँप्लिट्यूड्स A1 अँड A2. लेट दीज वेव्स डिफर इन फेज बाय फाय. सो याच्यातला जो फेज डिफरन्स आहे तो फाय असेल असं आपण इथे कन्सिडर केलेला आहे. So the displacement of each wave at x is equal to 0 is given as, आणि आपण दोन त्यांची इक्वेशन जे आहेत त्या दोन वेव्स जे आहेत त्यांची इक्वेशन्स लिहून टाकूया. हे आपण ॲझ्युम करतोय बघा, y1 इज इक्वल टू A1 साइन ओमेगा टी. हे आपलं पहिलं जो जनरल फॉर्मॅट असतो वेव्हचा तो. आणि इथे जो डिफरन्स आपल्याला दाखवायचा आपण इथे म्हटलंय बघा, लेट दिस वेव्ह डिफर इन फेज बाय फाय. म्हणून जी काही दुसरी वेव्ह आहे तिचं इक्वेशन आपण ॲझ्युम करतोय y2 इज इक्वल टू A2 साइन, आणि जो फेज आहे तो किती आला बघा ओमेगा टी होता, त्याच्यामध्ये प्लस किती घेतलाय फाय घेतलेला आहे. ओके, आता जे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह आपण जे बघितलं होतं त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं बघा आपण, तर y इज इक्वल टू y1 प्लस y2. ओके, आणि त्यामुळे या ज्या काही y1 आणि y2 ज्या तुम्ही व्हॅल्यूज कन्सिडर केलेल्या आहेत इथे, ही y1 ची व्हॅल्यू आणि ही y2 ची व्हॅल्यू, तर आपल्याला काय करावं लागेल, या दोघांची बेरीज घ्यावी लागेल. सो y इज इक्वल टू A1 साइन ओमेगा टी प्लस A2 साइन ओमेगा टी प्लस फाय. या फक्त किमती तुम्हाला दिसत आहेत इथे, y1 च्या ऐवजी ही व्हॅल्यू टाकली आणि y2 च्या ऐवजी ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली, हे तुम्हाला दिसतंय. आणि इथे फक्त मी काय करणार आहे, तर ही जी टर्म आहे ही सिंपल टर्म आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये काही बदल होणार नाही. इथे आपल्याला दिसतं बघा साइन A प्लस बी चा फॉर्म्युला जो आहे बरोबर ना, तो आपण इथे अप्लाय करू शकतो. आपल्याकडे लॉग टेबलमध्ये ते लिहिलेले आहेत. इनफॅक्ट तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये पण ते वापरता आणि आपणही काही प्रमाणात हे फिजिक्समध्ये वापरतोय. त्यामुळे साइन A प्लस बीचा फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करूया. आणि लिहिले बघा कसं, हा A2 तसंच राहील, फक्त आपण याच्याबद्दल बोलतोय त्यामुळे A2 दोन्हीकडे कॉमन राहिला बघा प्रत्येक ठिकाणी. आणि साइन A प्लस बी किंवा साइन अल्फा प्लस बीटा तुमच्याकडे कुठल्याही फॉर्मॅटमध्ये हा फॉर्म्युला असू शकतो. सो साइन अल्फा कॉस बीटा प्लस कॉस अल्फा साइन बीटा. सो हा तो फॉर्म्युला आहे, तुम्हाला माहिती आहे हा. आणि हाच फॉर्म्युला फक्त सॉरी हे जे इक्वेशन आहे हे फक्त पुढच्या स्लाइडवर कंटिन्यू करूया. आणि त्याच्यानंतर मला याच्यामध्ये एक कॉमन गोष्ट घ्यायची आहे, ते तुम्हाला दाखवतो. हे जे दुसरं इक्वेशन तुम्हाला दिसतंय आता इथे शेवटचं, ते मी फक्त पुढच्या स्लाइडवर कंटिन्यू करतोय आणि त्याच्यानंतर पुढे थोडंसं आपण सोडवूया. सो हे बघा ते इक्वेशन, A1 साइन ओमेगा टी प्लस A2 साइन ओमेगा टी कॉस फाय प्लस A2 कॉस ओमेगा टी साइन फाय. ओके, आता जर तुम्ही इथे नीट बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की याच्यामध्ये साइन ओमेगा टी आहे आणि याच्यामध्ये सुद्धा साइन ओमेगा टी आपल्याला दिसतोय. ओके, तर मी काय करतोय आता
हा साइन ओमेगा टी मला कॉमन घ्यायचा आहे, म्हणून पुढच्या टर्ममध्ये काय करूया, तर A1 आणि A2 कॉस फाय हे एकत्र घेऊ शकतो आपण आणि साइन ओमेगा टी कॉमन राहील. ओके, सो त्या पद्धतीने लिहून टाकूया. A1 प्लस A2 कॉस फाय, बघा नीट, हा A1 या टर्ममधून आणि या टर्ममधून A2 कॉस फाय, बरोबर, कारण साइन ओमेगा टी आणि याच्यातला साइन ओमेगा टी हा कॉमन आपण बाहेरच्या साईडला घेतलाय. याच्यामध्ये काही अडचण तुम्हाला समजायला येणार नाही. ठीक आहे, आता आपण काय कन्सिडर करतोय बघा, की ही जी ब्रॅकेटेड क्वांटिटी आहे म्हणजे A1 प्लस A2 कॉस फाय, याला आपण एक वेगळं नाव देणार आहोत, ज्याला आपण A कॉस थिटा असं म्हणणार आहोत. सो ते मेन्शन करू आपण. आणि तसंच दुसरं या ठिकाणी म्हणजे हे जे आहे याला आपण काय म्हटलंय, जी कॉसची टर्म आहे म्हणून त्याला आपण A कॉस थिटा असं म्हणणार आहोत. आणि आपली जी A2 साइन फाय, बरोबर ना, इथे कॉस ओमेगा टी ची टर्म आहे, त्यामुळे A2 साइन फाय हा जो जेवढा पार्ट आहे याला आपण काय कन्सिडर करणार आहोत, तर A साइन थिटा, म्हणजे याला A कॉस थिटा आपण कन्सिडर करणार आहोत या टर्मला. आणि याच्यातली जी शिल्लक राहिलेली टर्म आहे A2 साइन फाय, त्याला आपण A साइन थिटा असं कन्सिडर करणार आहोत. सो हे आपण सबस्टिट्यूट करतोय, लक्षात घ्या. सो इफ वी राईट असं आपण म्हणणार आहोत. जर आपण हे असं याच्याऐवजी सबस्टिट्यूट केलं तर काय होईल असं आपण म्हणतोय बघा. तर लिहून टाकूया, A1 प्लस A2 कॉस फाय इज इक्वल टू A कॉस थिटा. याला इक्वेशन नंबर देऊन ठेवूया, इक्वेशन नंबर 1. आणि जे दुसरं इक्वेशन जे मी आता तुम्हाला म्हटलं A2 साइन फाय, याला आपण काय म्हणतोय, तर A साइन थिटा, याला सुद्धा इक्वेशन नंबर देऊन ठेवूया आपण. इक्वेशन नंबर 2 आहे बघा. तर मग आपण y कसं लिहिणार बघा, तर आपल्याला या दोघांची बेसिकली बेरीज केलेली आहे बघा इथे, बरोबर ना. इथे फक्त आपण हे सबस्टिट्यूशन जे करतोय हे y साठी आहे, माहिती आहे तुम्हाला, y इज इक्वल टू दिस. त्यामुळे याच्याऐवजी काय आहे, हे काय आहे, तर A कॉस थिटा आहे, बरोबर. आणि ही जी काही टर्म तुम्हाला दिसते A2 साइन फाय, याच्याऐवजी काय लिहिणार आहे तुम्ही, A साइन थिटा. सो जर असं जर आपण लिहिलं तर काय लिहू शकतो बघा आपण, वी गेट y इज इक्वल टू, हे बघा ही जी टर्म होती या टर्मच्या ऐवजी मी काय लिहिलं, A कॉस थिटा, आणि इथे A2 साइन फाय, त्याच्याऐवजी मी काय लिहिलं, A साइन थिटा, आणि हा कॉस ओमेगा टी आहे तसाच. ओके, आणि मग जर तुमच्या लक्षात आलं, इथे आता कॉस थिटा आधी लिहिलाय, कॉसची टर्म, आणि इकडे साईनची टर्म नंतर लिहिली आहे. पण मगाचा जो फॉर्म्युला होता कुठला, तर साइन हे कॉस बी वाला, म्हणजेच साइन A प्लस बी चा फॉर्म्युला आहे. त्यामुळे हे आपण इक्वेशन कसं लिहू शकतो बघा, तर y इज इक्वल टू A साइन ओमेगा टी प्लस थिटा. ओके, साईनची टर्म एरवी आपण जेव्हा फॉर्म्युला बघतो तेव्हा साइन A कॉस बी असं होतं, त्यामुळे ही टर्म आधी असते आणि ही टर्म नंतर असते. तर प्लस आहे त्याच्यामुळे इकडे तिकडे काही असलं तरी आपल्याला फरक पडत नाही. सो बेसिकली नीट बघितलं तर हे जे इक्वेशन आहे हे काय आहे, तर इक्वेशन ऑफ रिझल्टंट वेव्ह आहे. याला आपण नंबर देऊन ठेवूया, इक्वेशन नंबर 3, आणि तेही मेन्शन करून टाकूया, दिस इज द इक्वेशन ऑफ रिझल्टंट वेव्ह. इट हॅज सेम फ्रिक्वेन्सी ॲज दॅट ऑफ द इंटरफेरिंग वेव्स. सो फॉर्मॅट जो आहे ना तो त्याच पद्धतीने आहे, लक्षात घ्या. A साइन ओमेगा टी प्लस थिटा झाला आहे बघा या ठिकाणी. ओके, आणि जर आपल्याला याची रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड जर काढायची असेल तर आपण काय करणार आहोत बघा, तर ही जी दोन इक्वेशन्स आपल्या समोर आहेत 1 आणि 2, तर या दोघांची चा स्क्वेअर करायचा सुरुवातीला आणि त्याच्यानंतर त्यांचं ॲडिशन करायचं. सो आपण म्हणू शकतो याच्यामध्ये द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड A इज गिव्हन बाय स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन्स 1 and 2. तर लगेच काय करूया, ही इक्वेशन्स 1 आणि 2 जे आहेत यांचं स्क्वेअर घेऊया आणि त्यांचं ॲडिशन लगेच करून टाकूया. सो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड A, याच्यासाठी आपण हे सगळा उद्योग करणार आहोत बघा. हे जे मगाशी म्हटलं होतं A स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस A स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. सो ही जी तुम्हाला इकडच्या साईडला जे इक्वेशन तुम्हाला मिळालं होतं, जी 1, 2 आपण म्हटली होती, बरोबर ना, त्याची जी राईट हँड साईड ज्या होत्या त्यांचा स्क्वेअर करून त्यांची ॲडिशन इथे झाली या टर्ममध्ये, स्क्वेअरिंग अँड ॲडिंग म्हटलंय. सो ही राईट हँड साईड होती ॲक्च्युली आपल्या केसमध्ये, ही आता लेफ्ट हँड साईडला आपण घेतलंय. A स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस A स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, हे बघा याचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर, सिंपल. सो आता इथे A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्मॅटने तुम्हाला हे सोडवावं लागेल. सो तुम्हाला माहिती आहे A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला A स्क्वेअर प्लस 2AB
प्लस बी स्क्वेअर. सो इथे आलेल्या केसमध्ये काय आहे तर हा ए असणार आहे आणि हा पूर्ण ही जी पूर्ण टर्म आहे A2 cos phi ही जी टर्म आहे ती काय असणार आहे बी असणार आहे. सो या पद्धतीने पहिला याचं स्प्लिटअप करून टाकूया. इथे ए स्क्वेअर मात्र कॉमन घेता येईल आपल्याला बघा आणि कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा असं ब्रॅकेटमध्ये लिहिता येईल. ते सुद्धा पुढच्या स्टेपला लगेच करून टाकूया. सो बघा लिहून टाकलंय ए स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ठेवलाय कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू याचं जे एक्सपान्शन आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2a आणि बी हा आहे प्लस बी स्क्वेअर म्हणजे हा पूर्ण ही जी पूर्ण टर्म आहे ती बी आहे त्यामुळे याचा बी स्क्वेअर म्हणजे A2 स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर फाय हे झालं म्हणजे 1, 2 आणि 3 या 3 टर्म म्हणजे या पहिल्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन झालंय आणि हा A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय ॲज इट इज. ओके आता आणखीन एक गोष्ट आपण काय करू शकतो बघा तर इथे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ही आयडेंटिटी आपल्याकडे आहे आणि त्याच्यामुळे ही जर 1 झाली तर A स्क्वेअर इंटू 1 काय होईल तर इथे A स्क्वेअर होईल. तेवढं फक्त एक ॲडजस्टमेंट इथे करूया आणि इथे आपल्याला आणखीन एक गोष्ट काय करता येईल तर इथे पण आपल्याला दिसतं बघा कॉस स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय. सो A2 स्क्वेअर कॉमन आहेत बघा. सो हे सुद्धा इथे करून घेऊया. इथे थोडक्यात सबस्टिट्यूट 1 करून टर्म पुढची येईल आणि सायमल्टेनियसली आपण काय करूया तर इथे A2 स्क्वेअर कॉमन काढून कॉस स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय असं लिहूया. तर बघा इथे बघा मी कंटिन्युअसली इक्वल टूच्या साईनच्या खाली इक्वल टू साईन आणली आहे बघा म्हणजे कुठेही इक्वेशन जरा दिसताना व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये आलंय त्याच्यामुळे याच्या खाली बरोबर तीच टर्म आपण उतरवल्यासारखी दिसते बघा. इथे हा ए स्क्वेअर इथे आलाय बघा इथे घेताना मी घेतलं बरोबर इथे 1 झालं ही व्हॅल्यू हा A1 स्क्वेअर ही जी टर्म होती ती इथे मी तुम्हाला म्हटलं जसं A2 स्क्वेअर आणि ब्रॅकेटमध्ये कॉस स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय बरोबर. आणि हे असं का केलं आपण तर इथे एक रेफरन्स तो मगाचा आहे तो लिहून ठेवूया. तुम्ही लिहिला नाहीत तरी चालेल. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आपल्याला माहित असावं म्हणून लिहिलंय. नाही लिहिलं तरी काय फारसा फरक पडणार नाही कारण जनरल आयडेंटिटी आहे ती. आणि इथे सुद्धा पुन्हा ह्या स्टेपला सुद्धा आपण पुन्हा तीच अप्लाय करणार आहोत. त्याच्यामुळे इथे काय होईल हे सुद्धा काय होणार आहे पुन्हा 1 होणार आहे म्हणजे थोडक्यात पुन्हा मग A स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण तर A स्क्वेअर इज इक्वल टू हे बघा A1 स्क्वेअर ही टर्म होती तीच आणि ही टर्म A2 स्क्वेअर. सो आता जर आपल्याला ॲम्प्लिट्यूड जर काढायचे असेल म्हणजे A काढायचं असेल तर काय करावं लागेल तर या सगळ्याचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. आता याच्यानंतर आपण काही पुढे सॉल्व्ह करू शकत नाही आहोत त्यामुळे आपण इथपर्यंत थांबलोय. A स्क्वेअर मिळाला आणि जर आपल्याला A पाहिजे असेल ॲम्प्लिट्यूड पाहिजे असेल तर याचा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायची गरज आहे. सो A इज इक्वल टू या सगळ्याला आपण स्क्वेअर रूट चिन्ह टाकलंय बघा. ओके सो धिस इक्वेशन गिव्स द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड A आणि या पद्धतीने आपण हे इक्वेशन काढलं. अर्थात आत्ताच्या केसमध्ये काय झालंय हे जनरल झालं की जिथे तुम्हाला या ज्या व्हॅल्यूज आहेत ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू किती आहे किंवा हा जो काही फेज दिसतोय मला फाय दिसतोय हा किती असणार आहे हे काय माहीत नाही आहे असं हे जनरल इक्वेशन आपल्याकडे आलंय ऑफ रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड A. तर याच्या अंतर्गत आपण पुन्हा 2 स्पेशल केसेस बघणार आहोत ज्याच्यामध्ये पहिली केस जी असणार आहे त्याच्यात आपण बघणार आहोत की फाय जो आहे हा फेज जो आहे तो किती असणार आहे तर 0 असणार आहे म्हणजे वेव्स या फेजमध्ये असणार आहेत. वेव्स आर इन फेज. सो पहिली केस बघूया स्पेशल केसच्या अंतर्गत व्हेन फाय इज इक्वल टू 0 दॅट इज वेव्स आर इन फेज. सो जेव्हा फेज डिफरन्स 0 असतो त्यावेळेला त्या वेव्स फेजमध्ये आहेत असं आपण म्हणतो. सो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड कशी येईल बघा द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इज A इज इक्वल टू इथे मी काय केलं होतं तो जो फॉर्म्युला आपल्याकडे होता बरोबर ना इथे कॉस फाय होता तर इथे मी फायची किंमत डायरेक्ट 0 सबस्टिट्यूट केली आहे बघा आणि ही रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आपल्याला या ठिकाणी मिळते आहे. ओके सो कॉस 0ची व्हॅल्यू किती असते तर 1 असते बरोबर आहे. आणि त्यामुळे जर तुम्ही विचार केलात तर मी एक स्टेप इथली गाळली आहे डायरेक्ट मी लिहितोय काय होईल बघा इथे A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कारण कॉस 0 किती झाला 1 झाला म्हणजे ही टर्म जर तुम्ही बघितलात तर A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस 2AB असल्यासारखं आहे म्हणजेच A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअरचं हे एक्सपान्शन आहे लक्षात घ्या. ओके फक्त इथे कॉस 0ची व्हॅल्यू 1 पुन्हा मी सबस्टिट्यूट करून पुन्हा एक टर्म वाढवायच्या ऐवजी फक्त ती कट केली स्किप केली पण इझिली तुम्हाला कळेल कॉस 0 1 आहे यासाठी. ओके सो कसं लिहिलंय बघा तर A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर हे जे काही सगळं आहे ते बरोबर आहे. आणि आता हे स्क्वेअर रूट आहे आणि हा स्क्वेअर आहे सो स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर हे एकमेकांना कॅन्सल होतील आणि मग A ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळून जाईल
तर A1 प्लस A2. ओके. आणि म्हणजे ज्याचा अर्थ काय, तर जर तुम्हाला अँप्लिट्यूडचा आपण जर विचार केला तर अँप्लिट्यूड A1 आणि A2 आहे, तर त्या कंडिशनमध्ये काय होईल, तर जी रिझल्टंट अँप्लिट्यूड आहे ही मॅक्सिमम असणार आहे. जेव्हा A1 आणि A2 ची आपण बेरीज करणार आहोत त्यावेळेला ती मॅक्सिमम असणार आहे. सो मेन्शन करून टाकूया, द रिझल्टंट अँप्लिट्यूड इज मॅक्सिमम व्हेन फाय इज इक्वल टू 0. कारण अँप्लिट्यूड जे A1 प्लस A2 हीच मॅक्सिमम असणार आहे, बरोबर आहे. आणि याच्यापेक्षा काही जास्त ती जाऊ शकत नाही, कारण दोन्ही ज्या अप्पर मोस्ट व्हॅल्यू जे आहे त्याच्या अँप्लिट्यूड म्हणजे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट तुम्हाला माहिती आहे, आणि त्याच्यामुळे इफेक्टिव्हली ही सगळ्यात लार्ज व्हॅल्यू असणार आहे किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू असणार आहे A1 प्लस A2. सो द रिझल्टंट अँप्लिट्यूड इज मॅक्सिमम व्हेन फाय इज इक्वल टू 0. आणि समजा याच्यातून आणखीन एक सब केस आपण अशी म्हणतोय की समजा या जे काही अँप्लिट्यूड्स आहेत, आता आपण अज्युम केलेत की A1 आणि A2 असे डिफरंट आहेत, पण समजा या केसमध्ये अँप्लिट्यूड सेम असत्या तर काय झालं असतं त्याच्यावर एक नजर टाकूया. इफ द अँप्लिट्यूड्स ऑफ द वेव्स आर इक्वल, सो त्यांनी काय म्हटलं बघा, A1 आणि A2 जर इक्वल असतील आणि त्यामुळे A1 आणि A2 असं वेगवेगळं न म्हणता आपण त्याच्याऐवजी समजा A हे सिंगल लेटर जर का आपण सबस्टिट्यूट केलं, सो तिथे म्हटलं इज इक्वल टू A आणि ब्रॅकेटमध्ये से म्हटले. जर समजा असं आपण त्याला म्हटलं की ते आता A आहे, कारण त्या दोन्ही इक्वल आहेत त्याच्यामुळे त्याला एक सिम्बॉलिकली आपण A म्हटलं, तर मग रिझल्टंट काय होईल बघा, तर ही व्हॅल्यू झाली A आणि ही व्हॅल्यू झाली A, म्हणजे मग रिझल्टंट अँप्लिट्यूड अशा वेळेला किती येईल, तर 2A असणार आहे या केसमध्ये. ठीक आहे. तर याच्यानंतर आपण वळूया आपल्या दुसऱ्या केसकडे, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की व्हेन टू वेव्स आर आउट ऑफ फेज, किंवा जो फेज डिफरन्स जो आहे तो जर पाय असेल तर तेव्हाची सिच्युएशन काय असेल त्याच्यावरती एक नजर टाकूया. सो दुसरी केस बघूया. व्हेन फाय इज इक्वल टू पाय, बघा फाय इज इक्वल टू पाय, दॅट इज द वेव्स आर आउट ऑफ फेज, तर रिझल्टंट अँप्लिट्यूड काय येईल त्यावेळेला, तर फॉर्म्युलामध्ये आता परत आपल्याला काय करायचं आहे, तर मग अशी फायच्या ऐवजी आपण 0 सबस्टिट्यूट केला होता, आता आपल्याला किती सबस्टिट्यूट करायचं आहे, पाय सबस्टिट्यूट करायचं आहे. सो 2A1 A2 कॉस पाय बरोबर प्लस A2 स्क्वेअर. आणि आता आपल्याला माहिती आहे की कॉस पायची जी व्हॅल्यू आहे ती ॲक्च्युअल कंडिशनमध्ये किती असते, तर -1 असते, आणि ती -1 जर असेल, इथेही आपण ती जी स्टेप आहे ती स्किप केली आहे, तर इथे मग काय होईल, A1 स्क्वेअर प्लस 2A1 A2 इंटू -1. बघा कॉस पायची किंमत असते -1, आणि म्हणून या परिस्थितीमध्ये काय होईल, 2A1 A2 इंटू -1, म्हणून इथे आपण साइन काय करू शकतो, मायनस करू शकतो. सो A1 स्क्वेअर मायनस 2A1 A2 प्लस A2 स्क्वेअर. सो हा फॉर्म्युला कसला आहे बघा, तर A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर मायनस 2AB असा तो फॉर्मॅट आहे. म्हणजे याचा अर्थ A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर असं ते होऊन जाईल, आणि म्हणून आपण कसं लिहू शकतो बघा, तर A इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये लिहिले आपण हे A1 स्क्वेअर A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. सो मग सारखंच काय होईल, तर आपल्याला स्क्वेअर रूट आणि हे स्क्वेअर हे एकमेकांशी कॅन्सल करावं लागेल, म्हणजे ते होणारच, आपल्याला करावं लागेल म्हणजे ते होणार. आणि इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो, तर A1 मायनस A2 मॉड घेतलाय आपण. सो या दोघांमधला बेसिकली आपण डिफरन्स घेतोय की ज्याच्यामध्ये जी अँप्लिट्यूड मोठी असणार आहे त्याच्यामधून आपण ज्याची अँप्लिट्यूड कमी आहे ती आपण सबट्रॅक्ट करून टाकणार आहोत. सो इफेक्टिव्हली तुम्हाला जी काय रिझल्टंट अँप्लिट्यूड मिळणार आहे ती तुम्हाला या पद्धतीने मिळेल. आणि मगाशी जसं मेन्शन केलं तसं मेन्शन करून टाकूया की ही जी काही रिझल्टंट अँप्लिट्यूड असणार आहे ती काय असणार आहे, मिनिमम असणार आहे व्हेन फाय इज इक्वल टू पाय. सो ही जी वाक्य आपण मेन्शन केली आहेत ना, ही तुम्हाला MCQ साठी किंवा 1 मार्क क्वेश्चनसाठी विचारली जाऊ शकतात, हे लक्षात घ्या. आणि म्हणून केवळ इथे आहेत डेरिव्हेशनच्या पार्टमध्ये, तर किरकोळ वाक्य म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण परीक्षेमध्ये असं विचारलं जाऊ शकतं की रिझल्टंट अँप्लिट्यूड इज मिनिमम व्हेन फाय इज इक्वल टू, आणि मग तिथे सिच्युएशन तुम्हाला अँगल वेगवेगळे असतील, 0, 90 किंवा π/2, पाय, 2π या पद्धतीने. सो प्रत्येक जे वाक्य आहे ना त्याच्यावरती काही ना काहीतरी पुन्हा विचारलं जाऊ शकतं, लक्षात घ्या. एक मार्काचा क्वेश्चन भलं मोठं स्टेटमेंट द्यावं लागतं आपल्याला असं नाही, 1-2 शब्दामध्ये सुद्धा त्याचं उत्तर तुम्हाला देता येऊ शकतं, असा प्रश्न सेट होऊ शकतो, लक्षात घ्या. तर जसं मगाशी आपण डिस्कस केलं होतं की जर या दोन्ही वेव्हचे अँप्लिट्यूड जर सेम असतील तर या केसमध्ये काय होईल बघा, इफ द अँप्लिट्यूड्स ऑफ द वेव्स आर इक्वल, जर सेम असतील तर काय होईल, A1 इज इक्वल टू
A2 इज इक्वल टू A, ब्रॅकेटमध्ये सेम असं म्हटलं. जर A1 आणि A2 जर सेम असतील तर आपण त्याला कॉमनली आपण जर A म्हटलं तर काय होईल, रिझल्टंट अँप्लिट्यूड इज 0, कारण A1 मायनस A2 असं म्हटलं बघा, बरोबर. सो आपण ॲक्च्युअल कंडिशनमध्ये इथे मॉड घेतोच, पण या केसमध्ये काय दोन्ही जर सेम असतील तर A1 मधून A2 घालवला काय किंवा A2 मधून A1 घालवला काय एकच हिशोब, उत्तर आपल्याला किती मिळणार आहे, तर त्या केसमध्ये 0 मिळणार आहे. ओके, तर यानंतर याच बेसवरती आपण थोडंसं पुढे जाणार आहोत आणि मेन्शन करून टाकणार आहोत आपलं जे कन्क्लुजन आहे ते. बघा कन्क्लुजन्स काय आहेत ती. Thus the maximum amplitude is the sum of two amplitudes when the phase difference between the two waves is 0. सो आपण बघितलं मॅक्सिमम अँप्लिट्यूड कधी मिळते, सम ऑफ टू अँप्लिट्यूड्स, आणि फेज डिफरन्स किती असणार आहे, दोन वेव्स मधला 0 असणार आहे, आता आपण बघितलं. आणि मिनिमम अँप्लिट्यूड कधी असणार आहे, द मिनिमम अँप्लिट्यूड इज द डिफरन्स ऑफ टू amplitudes. सो डिफरन्स घेणार आहोत आपण इथे. when the phase difference between the two waves is pi. सो दोन वेव्ह मधला जर डिफरन्स पाय असेल तर आपल्याला जे अँप्लिट्यूड मिळणार आहे ती मिनिमम असणार आहे बघा, ज्याच्यामध्ये आपण काय करतोय तर डिफरन्स ऑफ टू अँप्लिट्यूड्स घेतोय. आणखीन याच संदर्भामध्ये वेव्हच्या संदर्भामध्ये आपल्याकडे आणखीन एक जनरल स्टेटमेंट आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. यांच्या इंटेन्सिटी बाबतचं ते अतिशय महत्त्वाचं आहे, ते लक्षात ठेवा. याच्यावरून बऱ्याचदा परीक्षेमध्ये 2 किंवा 3 मार्काला न्यूमरिकल सेट होतं आणि म्हणून हे वाक्य जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. काय आहे बघा, द इंटेन्सिटीज ऑफ द वेव्स आर प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ देअर अँप्लिट्यूड्स. पुन्हा ऐका, द इंटेन्सिटीज ऑफ द वेव्स आर प्रपोर्शनल टू द स्क्वेअर्स ऑफ देअर अँप्लिट्यूड्स. आणि याच्यावरूनच आपण काय म्हणतो बघा, जर इंटेन्सिटी काय म्हटले तर प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड, हे लक्षात घ्या. म्हणून आपण जे आत्ता व्हॅल्यू ज्या काढल्या त्याच्यावरून आपण काय लिहू शकतो, तर व्हेन फाय इज इक्वल टू 0, म्हणजे जेव्हा तो जो फेज डिफरन्स आहे तो 0 असणार आहे तेव्हा आपण काय लिहू शकतो बघा, तर आय मॅक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए मॅक्स स्क्वेअर, बरोबर ना. ए म्हणजे अँप्लिट्यूड आणि ए मॅक्स कधी मिळणार आहे आपल्याला, तर A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. सो जी काही तुम्हाला मॅक्सिमम इंटेन्सिटी मिळणार आहे ती कधी मिळणार आहे, तर इट इज इक्वल टू A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. सो आपल्याला जर विचारली मॅक्सिमम इंटेन्सिटी तर तुम्हाला ही व्हॅल्यू A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर तुम्हाला देऊन जाईल. व्हेन फाय इज इक्वल टू पाय तेव्हा आपण कसं लिहू शकतो बघा, आय मीन किंवा आय मिनिमम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए मीन स्क्वेअर. आणि ए मिनिमम कधी व्हॅल्यू असते, तर A1 मायनस A2 ज्या वेळेला घ्याल तेव्हा ती मिनिमम व्हॅल्यू असते. सो A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर ही व्हॅल्यू तुम्हाला काय देईल, तर आय मीन किंवा मिनिमम इंटेन्सिटीची व्हॅल्यू देईल. सो आपण काय कन्क्लुजन काढू शकतो बघा, इंटेन्सिटी इज मॅक्सिमम वेन टू वेव्स इंटरफेअर इन फेज, असं म्हटलंय. इन फेज असतील त्यावेळेला इंटेन्सिटी मॅक्सिमम असणार आहे. while intensity is minimum when two waves interfere out of phase. सो ह्या ज्या दोन केसेस आहेत या आपण प्रत्येक वेळेला डिस्कस करत होतो त्याच पद्धतीने आपण आता इंटेन्सिटी बद्दल बोललो. आणि यानंतर आपण वळणार आहोत त्याच्या होमवर्ककडे. बघा आजचा होमवर्क काय, एक साधंसं न्यूमरिकल आहे बघा. The displacement of two sinusoidal waves propagating through a string are given by the following equations. Equations दिलेत, y1 is equal to y2 is equal to, आणि पुढे म्हटलंय x and y are in centimeter and t is in second. सो सगळे जी काही युनिट्स आहेत ते कशात आहेत तर लक्षात घ्या तुम्ही, CGS सिस्टीम मध्ये सेंटीमीटर हे CGS युनिट आहे, t हे कॉमनली कुठल्याही युनिटमध्ये कुठल्याही सिस्टीम मधलं युनिट आहे. आणि विचारलंय काय त्याच्यावरती एक नजर टाका. बघा काय विचारलंय, कॅल्क्युलेट द फेज डिफरन्स बिटवीन दीज टू वेव्स ॲट पॉइंट x इज इक्वल टू 7 सेंटीमीटर अँड t इज इक्वल टू 4 सेकंड. आणि दुसरं विचारलंय, व्हेन दीज टू वेव्स इंटरफेअर व्हॉट आर द मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज ऑफ इंटेन्सिटी. सो या ठिकाणी करताना काय करावं लागेल बघा, तर तुम्हाला ही दोन इक्वेशन्स दिले तर पहिला पार्ट जो आहे आपला
पहिला जो क्वेश्चन विचारला याच्यामध्ये, तर तुम्हाला काय करावं लागेल बघा. यांनी काय म्हटलं, इथे तुम्हाला फेज डिफरन्स विचारलाय बघा. ओके, सो करायचंय काय आपल्याला, तर इथे एक्सची व्हॅल्यू दिली बघा 7 सेंटीमीटर आणि टीची व्हॅल्यू 4 सेकंड. सो पहिल्या इक्वेशन मध्ये काय कराल, तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट कराल. एक्सची किंमत 7 सबस्टिट्यूट करा, इथे x इज इक्वल टू 7 आणि इथे t इज इक्वल टू 4 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि इथे एक पर्टिक्युलर साइन नंतर एक अंक तुम्हाला मिळणार आहे. ओके, सो 5 साइन आणि हे इथे x ची किंमत टाकलीत, t ची किंमत टाकलीत की त्याच्यानंतर इथे तुम्हाला काहीतरी उत्तर मिळेल या ब्रॅकेटचं. सो साइन आणि पुढे काहीतरी तो फेज अँगल येईल, तर इथे एक अँगल मिळेल. तसंच इथे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, दुसऱ्या केसमध्ये सुद्धा, दुसऱ्या इक्वेशनमध्ये सुद्धा x ची व्हॅल्यू 7 आणि t ची व्हॅल्यू 4 सबस्टिट्यूट करून पुन्हा एकदा या y2 साठीचं इक्वेशन लिहायचं आहे. सो 4 साइन आणि इथे पुन्हा काहीतरी फेज अँगल येईल. सो इथे एक अँगल मिळेल आणि एक इथे अँगल मिळेल. सो फेज अँगल आपल्याला दोन्ही जर मिळाले तर तुम्हाला फेज डिफरन्स कसा काढायचा आहे, तर दोन्ही जे काही अँगल मिळतील याच्यातला फरक घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही लिहिताना कसं लिहाल, मग मांडणी करताना काय करा, तर ज्या काही दोन व्हॅल्यूज मिळतील त्याच्यामधून कन्सिडर तुम्हाला करता येईल की मोठी व्हॅल्यू कुठली आहे आणि लहान व्हॅल्यू कुठची आहे. तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, किंवा जर लहान संख्या आधी लिहिणार असाल आणि मोठी संख्या नंतर लिहिणार असाल तर मॉड साइन टाका. सो आपल्याला बेसिकली या दोन फेज मधला फरक आहे. सो याचा पण इथे एक काहीतरी अँगल मिळेल. हे सोडवल्यानंतर x ची व्हॅल्यू आणि t ची व्हॅल्यू टाकल्यानंतर इथे एक अँगल तयार होईल, इथे एक अँगल तयार होईल आणि या दोघांमधला फरक असणार आहे तो काय असणार आहे, तर फेज डिफरन्स असणार आहे. ओके, आणि दुसरा क्वेश्चन जो आहे, व्हेन दीज टू वेव्स इंटरफेअर व्हॉट आर द मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज ऑफ इंटेन्सिटी. तर याच्यासाठी आत्ताच आपण तो फॉर्म्युला बघितला की ज्याच्यामध्ये आपण असं म्हटलं आय मॅक्स इज इक्वल टू काय म्हटलंय, तर a1 प्लस a2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि आय मिनिमम साठी आपण काय म्हटलं होतं, आय मीन इज इक्वल टू a1 मायनस a2 ब्रॅकेट स्क्वेअर. सो a1 आणि a2 म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे की ही जी व्हॅल्यू आहे ही काय अँप्लिट्यूड असते. सुरुवातीला a साइन या फॉर्मॅटमध्ये आपण इक्वेशन लिहितो बरोबर. त्यामुळे या पहिल्या केसमध्ये अँप्लिट्यूड किती आहे, 5 आहे. सो a1 ची किंमत किती कन्सिडर कराल, 5 आणि a2 ची किंमत किती कन्सिडर कराल, तर 4. त्यामुळे पहिल्या वेळेला a1 प्लस a2 ब्रॅकेट स्क्वेअर, सो 9 स्क्वेअर होईल तो 5 प्लस 4 चा स्क्वेअर आणि a1 मायनस a2 ज्या वेळेला करावे लागेल आय मीन साठी त्याला 5 मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 या पद्धतीने येईल. सो या दोन्ही व्हॅल्यूज तुम्हाला या पद्धतीने काढता येईल. सो एकदम इझी अशा पद्धतीचं हे न्यूमेरिकल आहे. आपल्याला कदाचित हे 2 किंवा अगदी 3 गुणांसाठी सुद्धा बोर्डाला सेट होऊ शकतं.